वर्ग 10वा विषय इंग्रजी युनिट 1 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा पाठ आज आपण पाहणार आहोत. व्हॉट इज अन एन्काउंटर? एन्काउंटर इज अन ॲक्ट टू किल समबडी. एन्काउंटर ही एक कृती असते ज्यामध्ये कोणातरी व्यक्तीला कुणाला तरी ठार मारल्या जातं. एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचा अर्थ कुठल्या तरी स्पेशल अशा प्रजातीच्या व्यक्तीला, कोण्यातरी प्राण्याला किंवा कुठल्या तरी स्पेशलला या ठिकाणी एन्काउंटर केल्या जात आहे, त्याला मारल्या जात आहे. त्याला मारण्याचा हा प्रसंग या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. तर चला बघूया. अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पहिली ॲक्टिव्हिटी वॉर्मिंग अप. बघा या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. चित्रामध्ये एक मुलगी एका पप्पीला घेऊन एका कुत्र्याच्या पिल्ल्याला आपल्या डोक्यावर टोपल्यामध्ये टाकून पाण्यामधून ती जात आहे. बघा आता काही प्रश्नांची उत्तरे आपण पाहू. पहिला प्रश्न, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? आय सी अ गर्ल वॉकिंग थ्रू द रिव्हर विथ वॉटर लेवल अबोव्ह हर शोल्डर कॅरिंग अ पप्पी ऑन हर हेड. मला त्या चित्रामध्ये ती मुलगी त्या कुत्र्याच्या पिल्याला वाहून नेताना दिसते. सेकंड प्रश्न, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू? व्हाय? ती मुलगी काय करत आहे? द गर्ल इज ट्राईंग टू सेव्ह द पप्पी. दिस मे बी बिकॉज ऑफ लव फॉर द पप्पी. तिसरा प्रश्न, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ गर्ल व्हॉट वूड यू डू? इफ आय वेअर इन द प्लेस ऑफ गर्ल आय वुड हॅव सेव्ड द पप्पी. जर मी त्या मुलीच्या जागी असतो तर मी सुद्धा त्या पप्पीला नक्कीच वाचवलं असतं. लास्ट क्वेश्चन, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तुम्हाला वाटतं का ती मुलगी सक्सेस होईल? येस, आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन बिकॉज दॅट गर्ल लुक्स व्हेरी डेअरिंग, लुक्स व्हेरी करेजियस. So she will definitely become successful in her mission. Now look at some pictures. Match the appropriate headings with the images. There are 4 pictures A, C, B, D. In the picture A, there is a boy, very happy mood, thinking of something. He may be thinking of his past time, that I would pass my time in readings. In the picture C, there is a bungalow. In picture B, a boy is reading very happily. In the picture D, a boy is reading but he is annoyed. He is not feeling happy because his family members are sleeping and they are snoring. अशा प्रकारे हे 4 चित्र या ठिकाणी आहेत. आपल्याला आता एक एक्झरसाइज सॉल्व करायची आहे. बघा, पहिलं आहे अवर लक्झरियस बंगलो. तर याला चित्र कोणतं मॅच होईल? तर मॅच होईल पिक्चर नंबर सी. माय फेवरेट पास्ट टाईम. पास्ट टाईम म्हणजे मला माझा वेळ घालवायचा आहे, पण मी तो कशात घालू? तर कशात घालवायचा? तर माझा फेवरेट पास्ट टाईम आहे ए. मला पुस्तके वाचायची आहे आणि बुक्स वाचून मला माझा पास्ट टाईम करायचा आहे. व्हॉट अ कमोशन. कमोशन म्हणजे गोंधळ. कुठे दिसतो गोंधळ? पिक्चर नंबर डी. आणि एनग्रॉस इन माय बुक हे दिसतं आपल्याला पिक्चर नंबर बी मध्ये, की तो मुलगा एनग्रॉस झालेला आहे, तल्लीन झालेला आहे. तर चला आता बघूया स्टोरी अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तपन मुखर्जी द रायटर अँड नरेटर ऑफ दी स्टोरी. ते म्हणतात, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. की माझे वडील त्यावेळेला मेडिकल प्रोफेशनल म्हणून काम करत होते. पश्चिम बंगालमधील राणीगंज नावाच्या शहरामध्ये एक कंपनी होती आणि त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये माझे वडील काम करत होते. त्यावेळेला ऑल द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस, दे वर अलॉटेड इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. त्यावेळेला जेवढे कर्मचारी, जेवढे ऑफिसर्स त्या ठिकाणी काम करायचे त्या सर्वांना बंगलोज दिले गेले होते. त्यामध्ये लेखकाच्या वडिलांना सुद्धा एक बंगलोज मिळाला होता. आता त्या बंगलोजचं आणि त्या परिसराचं वर्णन इथं केलेलं आहे. Our house was in a corner of the campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and host of tall and majestic trees. The seasonal vegetable in the kitchen garden of the household and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds.
A group of langurs had even made their den in an aswatha tree nearby. They had all become a part and parcel of our existence in daily life. तर लेखकाने या ठिकाणी त्या कॅम्पसचं वर्णन केलेलं आहे की कॅम्पस कसा होता. तर कॅम्पस कसा होता, इट वॉज लक्झरियस, खूप छान होता. विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स, टॉल ट्रीज, मॅजेस्टिक म्हणजे एकदम राजबिंडे वाटेल असे झाडं त्या ठिकाणी होते. स्वतःच्या किचनला स्वतःच पिकवलेला भाजीपाला मिळावा अशा पद्धतीचं गार्डन पण त्या ठिकाणी होतं, ज्याला किचन गार्डन म्हटलं जातं. त्यानंतर जे मोठमोठी झाडं होती त्या झाडांवर एक लंगूरचा ग्रुपसुद्धा राहायचा. त्यांनी एका पिंपळाच्या झाडावर म्हणजे अस्वथा ट्रीजवर आपलं घरसुद्धा बनवलं होतं. बरेचसे स्क्विरल, बरेचसे पक्षी त्या ठिकाणी राहायचे. आणि लेखक या ठिकाणी म्हणतात की दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ देअर लाईफ. हे सर्व प्राणी आणि पक्षी त्यांच्या जीवनाचाच एक जणू काही भाग झाला होता असं लेखक या ठिकाणी म्हणतात. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded view before my eyes a whole new dimensions to the wonders of God's creation. शनिवारी दुपारी असा काही प्रसंग घडला की त्या प्रसंगामुळे माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यासोबतच देवाच्या निर्मितीची जी काही आश्चर्य आहे त्या आश्चर्यांपैकीच काही आश्चर्यांचा उलगडा मला झाला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. पूजा व्हॅकेशनला सुरुवात झाली होती आणि नुकतेच काही दिवस झाले होते. पूजा व्हॅकेशन म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला दिवाळीला सुट्ट्या असतात त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये पूजा व्हॅकेशन्स असतात. आणि आता त्या सुट्ट्यांचा मला उपभोग घ्यायचा होता. Just like for any other child, holidays provided an opportunity for me to become and engross in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आणि अशा फेस्टिव्ह सीझनच्या दरम्यान काही प्रकाशने मुद्दामच काही मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स पब्लिश करतात. ती मला आता वाचायची होती आणि मला त्यामध्ये एनग्रॉस व्हायचं होतं, तल्लीन व्हायचं होतं. After a hearty lunch, my parents and my younger sister lay down for an afternoon nap. दुपारच्या जेवणानंतर माझे आईवडील आणि माझी बहीण दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी, म्हणजे दुपारी जे आपण झोपतो ना त्याला म्हणतात नॅप. नॅप म्हणजे वामकुक्षी घेण्यासाठी ते झोपायला गेले. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी माझं स्टोरी बुक घेऊन एका ठिकाणी निवांत बसलो. The quiet afternoon presented the perfect background for reading an adventure story. आणि मला जे वाचायचं होतं त्यासाठी दुपारचं जे वातावरण होतं ते अतिशय परफेक्ट होतं. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of a house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by, I became deeply absorbed in the book. आणि जसं मी वाचायला सुरुवात केली तर माझ्या आईवडिलांचं घोरणं, बाहेरील पक्ष्यांचा चिवचिवाट, कावड्याचं क्रोक करणं आणि आकाशामध्ये उडत असलेली घार पण कर्कश आवाजामध्ये ओरडत होती. या सर्व आवाजांमुळे थोडंफार मला डिस्टर्ब पण होत होतं. परंतु तरीही लगेच एका मिनिटामध्ये मी माझ्या वाचनाला सुरुवात केली आणि त्यामध्ये मी गुंग झालो. या कुठल्याही साऊंड्सकडे मी बिलकुलच लक्ष दिलं नाही आणि अवघ्या मिनिटामध्ये मी वाचनामध्ये तल्लीन झालो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली. लगेचच मी ऐकलं की कुत्र्यांचा एक ग्रुप अतिशय जोरजोराने भुंकत होता. I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered hapless pig. मी त्या कुत्र्यांच्या भुंकण्याकडे मुद्दामच दुर्लक्ष केलं. मला वाटलं की एखाद्या दुर्दैवी डुकराच्या पिलाला या कुत्र्यांनी टार्गेट केलेलं असेल, त्याला कॉर्नर केलेलं असेल. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर. परंतु थोड्याच वेळात कुत्र्यांचं भुंकणं अतिशय वाढलं. And more aggressive, and the alarm cawing
ऑफ अ फ्लॉक ऑफ काऊज ॲडेड द कॅकोफोनी. कुत्र्याच्या आवाजासोबत आता क्रोचा आवाज पण वाढला आणि त्यामुळं काय झालं, एक कॅकोफोनी तयार झालं, एक कर्कश आवाजाचं एक मिश्रण त्या ठिकाणी तयार झालं. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. मला असं वाटलं की हा जो डिस्टर्बन्स आहे तो माझ्या जवळजवळ येत आहे. क्युरियासिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि माझ्या जिज्ञासेने माझ्यावर मात केली. आय रश टू द व्हरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. बाहेर एवढं काय चालू आहे हे बघण्यासाठी मी व्हरांड्याकडे गेलो. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. जसा मी बाहेर गेलो आणि क्लब हाऊसच्या छताकडे बघितलं तर अतिशय हॉरिबल असा एक प्रसंग मला त्या ठिकाणी दिसला. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in its hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. तो प्रसंग काय होता तर एक बिग मेल लंगूर, एक मेल लंगूर जो की त्या लंगूर ग्रुपचा लीडर असावा, तो एका छोट्या लंगूरला, एका बेबी लंगूरला होल्ड करून होतं आणि त्या छोट्या लंगूरला मारून टाकण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर चावे घेत होतं. तो छोटासा बेबी लंगूर दुःखानं विवळत होता आणि हा ॲडल्ट लंगूर त्याला मर्सिलेसली चावत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग नियर बाय. आणि त्या लंगूर ग्रुपचे जे सर्व सभासद होते ते सर्व दुरून दुरून हा प्रसंग पाहत होते. त्या बेबी लंगूरची आई पण हा प्रसंग पाहत होती, परंतु काहीच करू शकत नव्हती, कारण तो ॲडल्ट लंगूर फार पॉवरफुल होता. आता त्या बेबी लंगूरला मरताना पाहण्यापलीकडे त्या बेबी लंगूरची आई आणि इतर सभासद काहीच करू शकत नव्हते. हे पाहत असताना आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. आणि मी हे पाहत असताना मला हे एक जाणवलं की प्राण्यांच्या प्रजातीमध्ये एक कस्टम असते, अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाऊ अनादर मेल बेबी और ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. त्या कस्टममध्ये असं असतं की एखाद्या ग्रुपचा जो मेल असतो तो डॉमिनंट मेल दुसऱ्या कुठल्याही मेलला किंवा बेबी मेलला त्या ग्रुपमध्ये सर्वाईव्ह करू शकत नाही, त्याला जिवंत ठेवू शकत नाही. त्याला असं वाटते की त्या ग्रुपवर त्याचं एकट्याचंच नियंत्रण असावं आणि या दृष्ट उद्देशाने तो इतर मेल लंगूरला, बेबीजला तो मारून टाकतो. तर ही एक कस्टम आहे, त्या कस्टमची मला आठवण झाली. विदाउट लूजिंग एनी टाईम I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. एकही क्षण न दवडता मी लगेच घरामधून एक मोठी काठी घेऊन आलो आणि सोबतच दुसऱ्या हाताने त्या व्हिसियस लंगूरच्या दिशेने काही स्टोन्स भिरकावले. उद्देश होता की ते दगड पाहून तो त्या बाळाला सोडून देईल. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. तो दृष्ट लंगूर, तो मोठा ॲडल्ट लंगूर त्या छोट्या बाळाला मारण्यामध्ये एवढा व्यस्त होता, त्याचे चावे घेण्यामध्ये एवढा व्यस्त होता की तो माझ्या हल्ल्याकडे बिलकुलच लक्ष देत नव्हता. कोणी आपल्यावर हल्ला करत आहे याचं त्याला काही भानही नव्हतं. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. परंतु त्यानंतर मी जास्तीत जास्त दगड त्याच्या दिशेने फेकले आणि सोबतच द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय. मी ज्या पद्धतीने दगड त्याच्यावर फेकत होतो त्याच वेळेला कुत्रेसुद्धा अधिकाधिक जोराने भुंकत होते. अशा प्रकारे मी त्या बेबी लंगूरला वाचवण्याचा प्रयत्न माझ्याकडून करत होतो. द चेंज सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ. आणि जसं त्या ॲडल्ट लंगूरवर अननोन सोर्सेस करून अटॅक झाला, त्याला अनपेक्षित असा अटॅक झाला. त्या लंगूरला वाटलं पण नाही की त्याच्यावर कोणी अटॅक करेल, परंतु झाला. आणि त्यामुळं जी सिच्युएशन बदलली, त्या बदलत्या सिच्युएशनमुळं ॲडल्ट लंगूरने बेबी लंगूरला ड्रॉप केले आणि बेबी लंगूर
घसरत घसरत व्हरांड्यावर आला. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड. जसा तो व्हरांड्यावर आला तसा इट वॉज लिस्टलेस, तो मोशनलेस होता, हालचाल करत नव्हता. अपियर टू बी डेड, असं वाटलं की हा मृत आहे, मरण पावला. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, जसं त्या बेबीचं शरीर छतावरून खाली घसरायला लागलं तसंच द एक्साइटमेंट ऑफ द डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड. तसंच इकडं डॉग्सचं एक्साइटमेंट वाढलं. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मिल. या कुत्र्यांचा उद्देश काय होता? गुड किल अँड मिल. त्यांना त्या बेबी लंगूरमध्ये काय दिसत होतं? त्यांना त्यांचं जेवण दिसत होतं, म्हणून ते कुत्रे जोरजोरानं भुंकत होते. म्हणजे याचा अर्थ आता ते कुत्रे खुश झालेले होते की त्यांना असं वाटलं की आता आम्हाला चांगलं जेवण मिळेल. Keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आणि जसा तो बेबी छतावरून व्हरांड्यावर आला आणि त्याचं जे शेपूट आहे त्याचं शेपूट थोडं व्हरांड्याच्या छताच्या खाली आलं. मी त्याचं शेपूट पकडलं आणि काठी माझ्या हातात असल्यामुळे मी त्या काठीने कुत्र्यांना सुद्धा तिथून हाकलून लावलं. बाय धिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द व्हरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. लगेचच माझे आई वडील आणि माझी बहीण झोपेतून उठले आणि बाहेर आले आणि ते माझं हे रेस्क्यू ऑपरेशन पाहायला लागले. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि थोड्या अंतरावर काही आमचे शेजारी पण बाहेर आले. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. आमच्या घरी एक पोल्ट्री कूप होतं. त्या पोल्ट्री कूपमध्ये मी त्या बेबी लंगूरला खाली ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच. ब्लड वॉज वुझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. द बेबी रिमेंड मोशनलेस. त्या बेबीच्या अंगावर भरपूर जखमा होत्या, क्रॅचेस होते, बाईटचे मार्क्स होते, वुंड्स होत्या. वुंड्समधून ब्लड उझिंग होत होतं, रक्तस्त्राव होत होता आणि बेबी अजूनही मोशनलेस होता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझे वडील माझ्याजवळ आले आणि त्यांनी त्या बेबीवर फर्स्ट एड केलं, त्याला मलमपट्टी केली आणि त्याच्या वुंड्समधून होणारा रक्तस्त्राव थांबवला. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. आणि जसं मला माहीत झालं की बेबी वॉज ब्रिदिंग, बेबी श्वास घेत होतं, आय वॉज अ लिटिल बिट हॅप्पी. आय वॉज रिलीव्ड, मी रिलीव्ह झालो. माझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं. पण अजूनही बेबी मोशनलेसच होता. देअर वॉज नो गॅरंटी व्हेदर ही विल सर्वाईव्ह ऑर नॉट. Flashes of cold water remained the baby stir and after a few shaky attempts he sat up. आणि त्यानंतर त्याच्या शरीरावर थंड पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्याला थोडंसं हलवण्यात आलं, काही शेकी अटेम्प्ट्स करण्यात आले आणि त्यानंतर ही सॅट अप, तो उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक. तो जेव्हा उठून बसला ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक. तो खूपच शॉकमध्ये होता, खूपच त्याला मानसिक धक्का बसला होता. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आणि जसा तो उठून बसला तो थरथरायला लागला. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप. त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. अँड ही स्टार्टेड टू सॉब. आणि त्यानं हुंदके द्यायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. विथ अ मफल्ड क्राय. पण त्याचा क्राय कसा होता? मफल्ड. त्याच्या तोंडातून फार जोराने आवाज पण येऊ शकत नव्हता. जस्ट लाईक ह्युमन चाइल्डहुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. ज्या वेळेला एखादा ट्रॉमा होतो, खूप एखादा सदमा होतो, एखाद्यावर मानसिक आघात होतो, त्यावेळेला मानवाचं मूलसुद्धा जशी प्रतिक्रिया देते त्याच प्रकारची प्रतिक्रिया त्या बेबी लंगूरची होती. I offered him peeled banana which he accepted with his unsteady hands and began taking hesitant bites. नंतर मी त्याला एक peeled banana दिला. तो त्यानं घेतला, परंतु त्याचे हात हेजिटेट करत होते, थरथर करत होते.
माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. आता मला काहीही करून त्याला जगवायचं होतं, वाचवायचं होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग्स ऑफ बीइंग वॉच. असं मला वाटलं की कोणीतरी मला दुरून पाहत आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी थोडं त्या कोंबड्यांच्या पिंजऱ्याच्या बाहेर गेलो, थोडं बाजूला गेलो आणि थोडंसं वर बघितलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि त्या ठिकाणी त्या बेबी लंगूरची आई बसली होती आणि ती सर्व त्या ठिकाणाहून पाहत होती. सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड. ती त्या ठिकाणी अतिशय शांत बसली होती, जसं काही ती कन्व्हिन्स होती की तिच्या बाळाला आता कुठलाही धोका नाही. Meanwhile the baby sensed the presence of his mother. त्याच वेळेला त्या बाळाला त्याच्या आईचं प्रेझेन्स दिसलं, लक्षात आलं. अँड बेबी स्टार्टेड टू सॉब अँड क्राय लिटिल लाऊडर. आता बेबीने पुन्हा रडायला सुरुवात केली, थोडंसं मोठ्याने, कारण आता त्याच्या अंगात थोडी शक्ती आली होती. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आता मी थोडा मागे सरकलो, रस्त्याच्या बाजूला झालो की जेणेकरून मदर त्या ठिकाणी येईल. अँड ॲक्सेस टू हर बेबी. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. सी गेव द बेबी थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. लगेचच मदर खाली उतरली अँड सी केम टू द बेबी. जशी ती बेबी जवळ आली, ती टूक हर बेबी इन हर बॉसम. तिनं तिच्या बेबीला आपल्या बॉसममध्ये घट्टपणे पकडलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर केअरिंग आर्म्स. आईच्या कुशीत आता बाळाला फार चांगलं वाटायला लागलं. द मदर सॅट स्टिल विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. काही मिनिटासाठी मदर अतिशय शांत बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ सी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. असं वाटू लागलं की जणू काही ती पॉन्डरिंग करत होती, विचार करत होती, थिंकिंग करत होती ओव्हर हर ऑप्शन. कोणते ऑप्शन? हाऊ टू कीप हर बेबी सेफ फ्रॉम द मॅराउडिंग लंगूर. तो जो आक्रमक लंगूर आहे तो परतही हल्ला करू शकतो, तर आता काय करायचं, आपल्या बाळाची सेफ्टी कशी ठेवायची, सुरक्षितता कशी ठेवायची, याबद्दल तिचं पॉन्डरिंग आणि फिगर आउट चालू होतं. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. थोड्या वेळासाठी त्या मदर लंगूरने माझ्या डोळ्यांमध्ये पाहिलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शोविंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. त्या लुकमध्ये मला दिसलं की ती मला थँक्स म्हणत होती की माझ्या मुलाला वाचवल्याबद्दल थँक्स. आणि तिचे ते भाव पाहून आय वॉज ओव्हरवेल्म. मी भावनाविवश झालो, मी भारावून गेलो. बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक टू मी. माझ्यासमोर बसलेली मदर लंगूर आता मला एक वैश्विक आई वाटली. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि तिच्या कुशीमध्ये एक दुःख झालेलं, जखम झालेलं, घायाळ असं एक मूल तिच्या कुशीमध्ये होतं. अशी आई मला माझ्यासमोर दिसली, जिने मला थँक्स म्हटलं होतं. आणि ते तिचं थँक्स मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. She surveyed the area for the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. त्यानंतर क्षणामध्ये तिने आपल्या बाळाला घेतलं आणि आमच्या किचन रूफवरती चढली. तिने सर्वे केलं, तिने इकडे तिकडे पाहिलं. सी लुक्ड हिअर अँड देअर वेदर देअर वॉज अ व्हिसियस मेल. ज्या व्हिसियस मेल लंगूरनं तिच्या बाळावर अटॅक केला होता, त्या व्हिसियस मेलला तिनं शोधलं, पाहिलं की तो आहे का कुठे. व्हेन सी फाउंड ही वॉज नो व्हेअर सी लेफ्ट अवे इन द डिरेक्शन
अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. आणि ज्या ठिकाणी तिच्या बाळाला मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्या व्हायलेंट एन्काउंटरच्या प्लेसपासून अपोजिट डायरेक्शनने, विरुद्ध दिशेला ती दूरवर निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums into action. त्या छोट्याशा मीटिंगने मला हे कन्व्हिन्स झालं, मला हे पक्क माहीत झालं की आंतरप्रजातींमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करता येऊ शकते. आंतरप्रजातींमध्ये, वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये, मानवांमध्ये सुद्धा आपण एक विश्वास निर्माण करू शकतो आणि हा विश्वास त्यांच्यामध्ये असतो. ही पण एक वास्तविकता आहे. फक्त एका गोष्टीची गरज आहे, ते म्हणजे आपल्याला तो विश्वास संपादन करावा लागतो किंवा त्या पद्धतीचं आपलं वर्तन आपल्याला ठेवावं लागतं. आपल्याला राईट कॉर्ड स्ट्राईक करावा लागतो. आपल्याला जी तार आहे ती योग्य ती तार छेडावी लागते. जर आपण योग्य ती तार जर छेडली तर मानवाचं मन असो किंवा प्राण्याचं मन असो त्याला आपण आपलंसं करू शकतो आणि अशी रिलेशनशिप तयार होऊ शकते की ती हम्स इनटू ॲक्शन, म्हणजे एका चांगल्या ॲक्शनमध्ये त्याचं रूपांतर होईल, चांगली कृती घडेल, चांगला प्रतिसाद मिळेल. पण हे कधी होईल? जर आपण एकमेकांवर विश्वास ठेवला तर. द मदर लंगूर showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. मदर लंगूरने मला आणखीन एक गोष्ट शिकवली, ते म्हणजे मानव आणि इतर प्राण्यांमध्ये जे काही सहसंबंध असतात, रिलेशन्स असतात, कम्युनिकेशन्स होतात, ते फक्त काही अन्नाच्या माध्यमातून होत नाही. म्हणजे मानव प्राण्यांना अन्न देतो म्हणून त्यांच्यामध्ये संबंध असतात असं नव्हे, तर त्यासोबतच ते जे संबंध असतात, ते जे संबंध निर्माण करावे लागतात, त्यासाठी विश्वास, दया, सहानुभूती आणि परस्परांना समजून घेणे ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. हे मला मदर लंगूरकडून शिकायला मिळालं. आज मी 70 वर्षाचा आहो. या घटनेला 55 वर्षे झाली. म्हणजेच ही घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला लेखकाचं वय किती असेल तर केवळ 15 वर्ष. आणि अजूनही लेखक म्हणतात की आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि मला आजही हे एन्काउंटर जसंच्या तसं आठवते. 55 वर्ष जरी झाली तरी मला आजही वाटते की हे एन्काउंटर कालच झालं.